मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या 11 व्हर्जनमध्ये आपण आहोत आणि मायक्रोसॉफ्ट आता पूर्वीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीनी वेळोवेळी अपडेट्स देत आहे विंडोजमध्ये. तर ऑगस्ट 2026मध्ये एक दोन नवीन फीचर्स आलेले आहेत. जो ऑगस्टचा अपडेट आलेला आहे त्याच्यामध्ये चांगल्या फीचर्स वाटले, त्याची माहिती घेऊयात जरा. तर सेटिंग्समध्ये जायचं आहे आपल्या सिस्टीमच्या. हा सेटिंग्ज आहे, इथे मी सेटिंग्जमध्ये आलेलो आहे. होमवर आलेलो आहे आपण इथे आणि इथे ॲसेसिबिलिटीमध्ये यायचं आहे. तर यामध्ये दोन नवीन ऑप्शन आलेले आहेत, एक कलर फिल्टर्स आणि दुसरं एक स्क्रीन टिंट. आता आजकाल आपला कॉम्प्युटरचा वापर बराच वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे डोळ्यांना त्रासही होतो बऱ्याचदा. तर त्या दृष्टिकोनातून ही एक युटिलिटी चांगली आहे. तर याच्यामध्ये स्क्रीनला आपल्याला वेगवेगळे हे टिंट्स देता येतात. त्याच्यासाठी वेगळं कुठलंही थर्ड पार्टी ॲप वगैरे इन्स्टॉल करायची गरज नाही. आता हे स्क्रीन टिंट इथे ऑफ आहे आणि ग्रे शेड दिलेली आहे टिंट. आपण आता ही ॲक्टिवेट करून ऑन करूयात. तर ही शेड आता बदललेली आहे पहा. आता ही ग्रीन घेऊयात आपण. म्हणजे एक ग्रीन स्क्रीनचा इफेक्ट येतोय. आता इथे ब्ल्यूचा इफेक्ट येईल. इथे आता हा येलोइश इफेक्ट येईल. तर खाली त्याची स्ट्रेंथ जी आहे तीही कमी जास्त करायची सुविधा यांनी दिलेली आहे. आता हे कमी करून पाहूयात आपण. हे कमी होतंय, हे जास्त होतंय. आता ही गुलाबी आहे. आता हा फारच गुलाबी झाला, लाल भडक झाला. हे कमी जास्त पण होईल. म्हणजे स्ट्रेंथ सुद्धा आपल्याला कमी जास्त करता येईल. त्याच्यामुळे डोळ्यांवर निर्माण होणारा ताणही कमी होईल. रात्रीच्या वेळी बऱ्याच वेळा स्क्रीनचा ब्राईटनेस खूप जास्त वाटू लागतो आपल्याला. तर हे सिंगल क्लिकमध्ये आपल्याला इथे ॲडजस्ट करता येईल. आता पुन्हा आपण ॲसेसिबिलिटीमध्ये जाऊयात आणि इथे कलर फिल्टर म्हणून एक नवीन ऑप्शन आलेला आहे. तर यामध्ये काय आहे ते बघूयात. या कलर फिल्टरमध्ये वेगवेगळे कलरचे फिल्टर ऑप्शन देता येतात आपल्याला. तर इथे सध्या कलर फिल्टर जे आहे ते ऑफ आहे. याला आपण ऑन करूयात. आता इथं बाय डिफॉल्ट यांनी ग्रेस्केल सिलेक्ट केलेला आहे. इथे प्रिव्ह्यू दिसत आहे इमेजेसचा, की कुठला फिल्टर वापरला की कसा डिस्प्ले दिसेल आपला. डिस्प्ले म्हणजे मॉनिटर. तर ग्रेस्केल घेतलेला आहे त्यांनी बाय डिफॉल्ट. तर हे असं दिसतंय समोर प्रिव्ह्यूमध्ये. आपण ब्ल्यू येलोचं कॉम्बिनेशन घेऊ. मग हे अशी स्क्रीन दिसेल आपल्याला. स्क्रीनचे कलर्स सगळे बदलतील. म्हणजे डिस्प्ले बदलेल फक्त. इमेजचा कलर आहे तोच राहणार आहे. ग्रे स्केल इन्व्हर्टेड म्हणजे आपण जे डार्क थीम म्हणतो, तर ही डार्क थीम आलेली आहे. आता इन्व्हर्टेड म्हटलं तर इन्व्हर्ट करून येतं. असे वेगवेगळे आहेत याच्यामध्ये प्रकार. आता हे ऑन आहे. आता यातही इतर काही ऑप्शन आहेत का? नाही आहेत. हे बूस्टिंगचे वगैरे ऑप्शन्स आहेत. आता समजा आपण रेड आणि ग्रीन घेतला तर याची इंटेन्सिटी आपल्याला इथे कमी करता येते, जास्त करता येते. हे कमी केलं की वर फरक पडतो इमेजमध्ये, प्रिव्ह्यूमध्ये. आणि आता हे कलर बूस्ट आहे. हा कलर बूस्ट कमी केला तर काय फारसा फरक पडतोय असं मला काही वाटत नाहीये. याचं कारण असं असावं, इंटेन्सिटी आपण मॅक्स ठेवलेली आहे. ही कमी करून बघून आता याला कलर बूस्टला कमी करू. काय फारसा फरक पडत नाहीये. ठीक आहे. म्हणजे याला आपण वैयक्तिक आपलं आपलं खेळून पाहून करू शकतो. या दोन फीचर्स चांगल्या आहेत. याची माहिती आज आपण घेतली. धन्यवाद.